विलास पाटील, राहणार भादोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. कारली टोकनली. श्रेयाचं अंकुर श्रेयाचं बी होतं. त्यानंतर 2 महिन्यानंतर फुलं चालू झाली. आज बाजारभाव 120 10 किलोला लागतो. नंतर जवळजवळ 1 दिवसाला 4 वळीच आम्ही तोडतो. 11 गुंठ क्षेत्र आहे. 4 वळीच तोडतो. 4 वळीला रोज साधारणतः 70-80 किलो कारली निघतात. म्हणजे आठवड्याला जवळजवळ 300 ते 350 किलो, म्हणजे 6 दिवसाला तोडा होतो. 120 रुपयेच्या आत तर काय दर आलेला नाही. हायेस्ट दर 145 झालाय. कमीत कमी मला वाटते आता 3 महिन्यापर्यंत, म्हणजे 5 महिन्यापर्यंत त्याला 20-25 हजार रुपये उत्पादन मिळेल. काही शेतकरी पालक, मेथी, दुधी भोपळा, द्राक्षे, केळी यांची लागवड करत आहेत. काही शेतकरी नागवेलीच्या पानांचे उत्पादन घेत आहेत. फळबाग लागवडीविषयी शिरवड्याचे MG गायकवाड म्हणतात, महाराष्ट्रामध्ये कोकण कृषी विद्यापीठात लाकी बाग म्हणून एक नवीन संकल्पना आलेली आहे. त्या संकल्पनेप्रमाणे मी माझ्या शेतावर 3 एकर बागेत अशा पद्धतीनं मी प्लांटेशन केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं नारळ आहे 33 फुटावर, आंबा त्याच्याबरोबर मध्य ठिकाणी, आणि 4 नारळ, 1 आंबा आणि बाजूला सुपारी. त्याचबरोबर ही केळी आणि झेंडू अशी काय आंतरपिकं घेतात. यामध्ये मी प्रामुख्यानं आता पुढं मसाले पिकं घेणार आहे. यामध्ये आम्रपाली 60 झाडं आहेत. त्याचबरोबर सुवर्णरेखा काय आहेत, मलगोबा आहे, हापूस आहे, सिंधू आहे, केसर आहे, अशा विविध प्रकारची ही आंब्याच्या जाती आहेत. त्याचबरोबर या नारळाचं जे अर्थशास्त्र आहे, ते नारळाचं अर्थशास्त्र हे साधारणतः एका वर्षाला एका नारळापासून 1000 रुपये मिळतात. जायफळपासून 30,000 रुपये मिळाले पाहिजेत. नारळापासून 50,000 मिळाले पाहिजेत. दालचिनी आणि मिरी यापासून 20,000 मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीनं मला त्या पिकाची आता उत्पादनाची सुरुवात झाली आहे. आणि या संकल्पनेप्रमाणे मला असं वाटतं, शेतकऱ्याकडे जर काय 10 एकर जमीन असेल तर त्यातली 2 एकर निश्चितपणानं अशा या फलोद्यानामध्ये गुंतवायला काय हरकत नाही. आपल्या शेतीचा संपूर्ण आराखडा तयार करताना ही तात्पुरती अन्नधान्य, ऊस, पोपईसारखी त्या ठिकाणी पैसा देणारी पिकं आणि दीर्घ मुदतीची, म्हणजे थोडक्यात 5 वर्षानं तुम्ही 50 वर्षापर्यंत सुखाने त्या ठिकाणी फळं घेऊ शकता. फक्त 5 वर्षे फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला कष्ट करावे लागतील. भादोली येथील जीवन पाटील म्हणाले, माझं नाव जीवन भगवान पाटील. आणि हे किती क्षेत्र आहे? 27 गुंठ आहे. 27 गुंठ्यामध्ये 80 टन ऊस. म्हणजे असं लक्षात येते की ऊसाचं क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल. आता हे खोडव्याचं एक तेवढं उत्पन्न निघू शकेल का? खोडव्याचं प्रयत्न चालू आहे तेवढं. बरं, 80 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न केले असे? विशेष म्हणजे सेंद्रिय खत जास्त वापरले. ऊसाला ठिबक सिंचन वापरून विक्रमी उत्पादन घेता येते हे त्यांनी दाखवून दिले. नुसते ऊसाचे उत्पादन घेणे किंवा त्याला पर्यायी पिकांचे उत्पादन घेणे यापेक्षा ऊसामध्ये किंवा केळीमध्ये विविध पिकांचे आंतरपिके घेऊन मुख्य पिका इतकेच उत्पादन घेता येते हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. तुमचं एक 20 गुंठे. 20 गुंठ्याचं आहे का? त्यामध्ये तुम्ही केळीची लागण केलेली आहे? केळी 1/3 केळी आहेत. हा. आणि बाकीचं मग कोबी आहे. हा, म्हणजे केळीमध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून घेतले कोबीचं. कोबीचा तसा दर मिळाला तर फायदा होतो चांगला.
होय होतोय की हो, भरपूर होतोय. हा हा सर्वसाधारण एक 50 रुपये 10 किलोचा जरी दर लागला हा. तरी बी एक 25,000च्या मोर इन्कम होतंय. होतंय. हा आणि आपलं केळीचा त्यातून खर्च निघून जातोय. हा हा केळी आपलं आरामात आपलं फायद्यात पडतात आम्हाला. हा हा असं होतं. बरं.